नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने. आमदार रवींद्र धंगेकर यांनी जो त्यांचा नाट्य महोत्सव आयोजित केलेला आहे, या नाट्य महोत्सवामध्ये 2 नाटकं ऑलरेडी झालेली आहेत. नाटक झालीत म्हणजे नाटकं प्रयोग पाहिलेला आहे. आज त्यामध्ये आपल्याबरोबर आहे प्रसिद्ध नृत्यांगना, ज्या आपल्या अदानी सर्व तरुण प्रेक्षक, सगळ्याच वर्गातल्या तरुण म्हणायला हरकत नाही, फक्त नाही तर अशा गौतमी पाटील आपल्याबरोबर आहेत आणि त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली. हजारोच्या ग्राउंडमध्ये, ओपन ग्राउंडमध्ये तुम्ही कार्यक्रम करता, हजारो पब्लिक असतं, पण आज ह्या बालगंधर्ववर तुम्ही कार्यक्रम करताय आणि ही संधी रवींद्र भाऊंनी दिलेली आहे. काय सांगा? खरंच खूप छान वाटतंय. ॲक्च्युली मी कार्यक्रम खूप केलेत, आपलं म्हणजे थिएटर शो मी खूप केलेत आणि हा पहिला कार्यक्रम आहे की फक्त महिलांसाठी हा कार्यक्रम आहे ॲक्च्युली, म्हणून तर खूप छान वाटतंय. आणि मी दादांचं खरंच मनापासून आभार मानते की मला बोलवल्याबद्दल त्यांनी आणि ही संधी दिल्याबद्दल. सगळ्या महिलांचा कार्यक्रम आहे आणि तुम्ही बघताल तर महिला खूप प्रचंड आल्या आहेत, म्हणजे खूप महिला आल्या आहेत आणि नक्कीच त्या कार्यक्रम एन्जॉय करतील ही पूर्णपणे गॅरंटी. खरंच छान. आज काय काय बघायला मिळणार आहे? म्हणजे तुम्ही कचकच कांदा कापणार आहे, बुलेटवर बसून जाणार आहे, पाटलांच्या शेतात जाणार आहे का रिक्षावाल्याकडे बघणार आहे? सगळं पाहायला मिळणार आहे. कचकच कांदा मिळणार, रिक्षावाला, सगळं टोटल सगळं पाहायला मिळणार. आपण पुन्हा भेटूयात कार्यक्रमामध्ये, तर आम्ही आहोतच, पण इंटरव्ह्यूला तुमचं स्वागत आमदार साहेब करणार आहेत, त्यावेळेस सुद्धा आपण भेटूयात. धन्यवाद. थँक्यू.